तर दादा कुठे हरवल्यात, तुम्हाला घट्ट मिठी मारायची, असं रोहित पवार म्हणतायत। अजितदादा यांच्या निधनानंतर रोहित पवार यांची ही भावनिक पोस्ट आहे। दादांच्या निधनाची बातमी आल्यापासून आतापर्यंत डोकं सुन्न झाल्याचं रोहित पवार म्हणतायत। सत्ता असो किंवा नसो, कायम तुमचा दरारा वाटायचा, असंही रोहित पवारांनी म्हटलंय। सामान्यांसाठी धावणारा पहाडासारखा माणूस कसा निघून जाऊ शकतो, असंही रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत। माननीय अजितदादांनी जिथे विकासरूपी फुलांची बाग फुलवली तिथेच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नातही आलं नाही। पण नियतीच्या क्रूर खेळापुढे कुणाचं काही चालत नाही। अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे। मन बर्फाप्रमाणे थिजलंय। काय झालं, कसं झालं आणि का झालं या विचाराचं मनातलं काहूर थांबत नाहीये। शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या भावनिक चर्चा, हे सगळं काही एखाद्या टेप रेकॉर्डर प्रमाणे सारखं सारखं कानात घुमतंय। जणू काही तुम्हीच अदृश्य स्वरूपात बोलत आहात असा भास होतोय। तुमची ती काम करण्याची शैली, प्रशासनावर पक्की मांड, राजकारणावर मजबूत कमांड, परखड स्वभाव, होला हो आणि नाहीला नाही न करता जे असेल ते स्पष्ट सांगून समोरच्या व्यक्तीसोबत राजकारण न करण्याची पद्धत, कामाचा झपाटा, वेळेचं काटेकोर नियोजन, या सगळ्याचं आम्हाला अक्षरशः कौतुक आणि आश्चर्यही वाटायचं। सत्ता असो किंवा नसो, कायम तुमचा दरारा वाटायचा, आदरयुक्त भीती असायची। पहाटेपासून रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेणारा, सामान्य माणसासाठी वाऱ्याच्या वेगानं ऊर फाटेच तोवर धावणारा पहाडासारखा माणूस असा एका क्षणात कसा निघून जाऊ शकतो, या प्रश्नानं डोक्याचा भुगा झालाय। पण काही प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात असं म्हणतात। या नियतीबाबतच माझी तक्रार आहे। ती कुठे करायची हे कळत नाही, पण माझा त्या नियतीला प्रश्न आहे। आमच्यासारखे लाख नेले असते तरी चाललं असतं, पण आमचा लाखांचा पोशिंदा तू का असा चोरून नेला? एका क्षणात तू लाखो जणांच्या लाखो स्वप्नांची राख का केलीस? दे ना उत्तर। अजितदादा, तुमच्याविषयी देखील माझी तक्रार आहे। 2 दिवसांपासून महाराष्ट्र अक्षरशः स्तब्ध आहे। प्रत्येकाच्या डोळ्यातला अश्रूंचा पूर कमी होत नाहीये। हुंदके आणि आक्रोश ऐकून काळजात सर्र होतंय। आपल्या जाण्यानं पाठीमागे दुःखाचे असे पाठ वाहतील याची चिंता दादा तुम्ही का केली नाही? एरवी कोणी थोडं जरी चुकलं तर त्याला 4 चौघात झापझाप झापणारे तुम्ही त्या नियतीलाही त्याच जरबेच्या आवाजात का नाही खडसावलं? महाराष्ट्राची अजून कित्येक कामं बाकी असताना वेळ न घेता तू अशी आलीच कशी? दादा, तुमचा आवाज ऐकून ती नक्कीच घाबरली असती, पण तुम्ही तिलाही नाराज केलं नाही। मोकळ्या हातानं तिलाही माघारी पाठवलं नाही। आलेल्या प्रत्येकाचं काम करायचं हेच तर तुमचं वैशिष्ट्य होतं। दादा, काय बोलू? आज तुमची राख जमा करत असताना वाटत होतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतूनही अचानक त्याच रुबाबात उभे राहाल आणि नेहमीच्या खर्जातल्या आवाजात आम्हाला म्हणाल, अरे वेड्यांनो, का अश्रू ढाळताय? मी तुमची गंमत करत होतो। एखाद्या संकटाला सामोरं जाण्याची तुमची किती तयारी आहे हे मॉकड्रिल प्रमाणे चेक करत होतो। आता उठा, कामाला लागा। महाराष्ट्रासाठी, इथल्या सामान्य माणसासाठी आपल्याला खूप काम करायचंय। चला, उशीर नका करू। दादा, कुठे हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायची। लव्ह यू दादा।